काय सांगणार आज जे हिरानगर जे सर्कल आहे सर्कलवर अनेक अपघात झालेले आहे आणि लोक मृत्युमुखी पडलेले जखमी झालेले आहे महिला पुरुष जे सावित्रीनगर हिरानगरवरून जे मेन रोड येत आहे कुठतरी आता हे गाडीवाला आणा पहा आता इकडून स्पीडनी गाड्या येऊ लागले जालना रोडवरून तिकडून शहरातून येणारे गाड्या तर त्यांना गती त्यांची कमी होत नाही स्पीडनी गाड्या येतात त्याच्यामुळे अपघात होतात स्पीड ब्रेकरची मागणी अनेक दिवसापासून हिरानगर सावित्रीनगरच्या लोकांची काय म्हणणं हे बघा इथं आपण बघू शकतो हा मुख्य शहराला जोडला गेलेला जालना रस्ता आहे जालना रोड आहे आणि इकडून जवळपास 15 ते 20 हजार वस्ती असलेली लोकसंख्या असलेली वस्ती आहे हिरानगर सावित्रीनगर आणि हा इथून मेन रोड येतो हे बघू शकता आपण इथं स्पीड ब्रेकर नाहीये स्पीड ब्रेकर नसल्यामुळे इथं आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक जण जखमी झालेले आहेत गाडीची जालनाकडून येत असताना मोठ्या प्रमाणात मोठी एकदम भरधाव स्पीड असते आणि इथून नागरिक येतात विद्यार्थी येतात ज्येष्ठ नागरिक येतात इथले जे लोक यांना हा त्रास आहे आणि सिग्नलची सुद्धा नितांत आवश्यकता आहे आम्ही गेल्या जानेवारी महिन्यामध्ये पाठीमागे निवेदन दिलं होतं आणि या निवेदनाचा पाठपुरावा करून आम्ही प्रशासनाला हा इथला आमचा जी मोठी समस्या आहे ती त्यांच्या निदर्शनाला आणून दिली होती हे बघू शकता आपण परत त्यांच्या पाठीमागे लागून 8 दिवस अगोदर राठोडी बाजारजवळ एक अपघात झाला त्याच्यामध्ये युवक मृत्यू पडला हो 2 अपघात झाले 8 दिवसात हो बरोबर आहे प्रशासनाला आणि राजकीय प्रतिनिधींना नागरिकांच्या मूळ समस्येचं जे इथं निराकरण करायला पाहिजे नागरिकांच्या समस्येचं प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला काहीही घेणं देणं नाही हे बघू शकता इथं आपण इथं स्पीड ब्रेकरची गरज आहे बघा इथं नागरिक आलेले आहेत आता सिग्नल पाहिजे इथं स्वयंचलित सिग्नलची खूप इथं नितांत गरज आहे ते बघू शकता आपण हे बघा हे नागरिक आलेले आहेत तिकडून हे बघून जालना रोडकडून आलेले आहेत बघा ते इथं ऑटोवाले उभं राहतात यांना सुद्धा इथं सिग्नलची गरज आहे वाहतुकीला पूर्णतः इथं शिस्त लावण्याची गरज आहे जर समजा इथं स्पीड ब्रेकर असलं आणि स्वयंचलित सिग्नल असलं तर इथं अपघात हे होणार नाहीत हे बघू शकता आपण कशी इकडे वाहतूक आहे हे बघा दाखवा इकडे सर्वत्र कॅमेरा फिरवा बघा बघू शकता आपण इथं नेहमी अडचण होती हे बघा याच्यामध्ये आता कॅमेरे पासून जे आता हे नवीन रोड झालेले आहे अनेक अपघात झाले लोक मृत्युमुखी पडले आपल्या संघटनेकडून काय भूमिका घेणार नाही आमच्या संघटनेकडून आमच्या पार्टीकडून आम्ही त्यांना वारंवार आतापर्यंत 2 ते 3 निवेदन दिलेले आहेत त्याचा पाठपुरावा केलेला आहे परंतु प्रशासन निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर हे काम आम्ही मार्गी लावू आम्ही त्यांना परत विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं काम करणार आहोत पण काम किती दिवस चाल ढकल करणार आहेत तर इथं बघू शकता आपण प्रशासन आणि आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी इथं तात्काळ सिग्नल बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि इथं स्पीड ब्रेकर सुद्धा बसवणं गरजेचं आहे इथं जे ऑटो चालक उभा राहतात ते बघा त्यांना कुठलीही शिस्त नसल्यामुळं त्यांच्याकडून सुद्धा वारंवार रोज किरकोळ भांडणं होतात झगडे होतात आणि अपघात सुद्धा होतात तर इथं सिग्नलची खूप मोठ्या प्रमाणात सक्त गरज आहे हे बघू शकता आपण जालना रोड हे शहराला मुख्य रहदारीचा रस्ता हा जोडलेला आहे पाठीमाग 2-3 दिवसापूर्वी परत एक इथं कॅम्ब्रिज चौकाच्या अलीकडे बजरंगनगर सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये जातात एका जणाचा पाय मोडलेला आहे या रॉंग साईड वाहनामुळं ते बघू शकता आपण तिथं कुठं रस्ते बनवताना नेमका काळजी घेण्यात येत नाही का डिवायडर स्पीड ब्रेकर बसून येते काय येत नाही इथं म्हणजे भारताची जी न्यायव्यवस्था आहे भारताची जी राज्यव्यवस्था आहे भारताची राज्यव्यवस्था अशा प्रकारची आहे की कुठलंही विकासाचं काम करत असताना फक्त त्या लोकप्रतिनिधी ठेकेदार यांचंच भलं व्हावं असेच टेंडर काढलं जातं आणि त्या कामाचं कुठल्याही प्रकारचं प्री प्लॅनिंग नसतं प्री प्लॅनिंग नसल्यामुळे काय होतं अगोदर ड्रेनेज लाईन बनायला पाहिजे अगोदर इथं सिग्नल वगैरे बघायला पाहिजे नंतर जे तुमचं हे बघू शकता आपण फुटपाथ इकडं
अगोदर हा फुटपाथ बनवला होता, नंतर परत तोडला गेला, परत बनवला गेला. हा जनतेच्या पैशाचा एकदम अपव्यय करतात. अगोदर काम करायचं, तोडायचं, मग हे लक्षात नाही राहिलं ते करायचं. शहराचा विकास करताना किंवा एखाद्या वार्डाचा छोटं काम करत असताना सुद्धा, मोठ्या कामाचं तर सोडून द्या, छोटं काम करत असताना सुद्धा ते नियोजन करत नाही. सकाळी सकाळी हजारो विद्यार्थी इथं उभा असतात, कारण स्पीड ब्रेकर नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे पण अपघात झालेला आहे. या भागामध्ये सावित्रीनगर, पटेल नगर, इंदिरानगरचे विद्यार्थी सकाळपासून 7 वाजेपासून या भागात या रोडवरच असतात. स्पीड ब्रेकर नसल्यामुळं त्यांचं पण अपघात, गाड्याला मोठ्या गाडीने ठोकलेलं आहे. तर आपली काय भूमिका काय असणार संघटनेची? आमच्या संघटनेची आणि पार्टीच्या लोकांची हीच भूमिका आहे की आता जर इथं प्रशासनानं, आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, आम्ही मागच्या वर्षापासून या विषयावर काम करतोय, पण प्रशासन वेळोवेळी निवडणुकामध्ये बिझी असल्यामुळे त्यांनी आम्हाला कारण देऊन, नोटीस देऊन सांगितलं की आम्हाला वेळ नसल्यामुळे, तुमच्या निवेदनावर काम करायला आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही निवडणुकीच्या कामामध्ये बिझी होतो. परंतु आता जर प्रशासनाला आम्ही अल्टिमेटम देतोय की जर येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आमच्या निवेदनावर जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही जालना रोड, हिनानगर, सावित्रीनगर आणि कॅम्ब्रिज चौकात ज्या ज्या भागातून ज्या नागरिकांना जो रस्ता जोडलेला आहे त्या नागरिकांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार आहे. माझं नाव सुनील साळवे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचा मी शहर अध्यक्ष, राहणार सावित्रीनगर.